तर आपला नेक्स्ट क्वेश्चन इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. एरिया इनक्लोज्ड बाय y ग्रेटर दॅन इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ x मायनस 1 आणि y प्लस मॉड x लेस दॅन इक्वल्स टू -3. ओके, सॉरी लेस दॅन इक्वल टू 3 आणि x स्क्वेअर लेस दॅन इक्वल टू 2y मायनस 3. ओके, याचा एरिया ए. बेसिकली हा एक इंटिग्रेशनचा क्वेश्चन आहे. आणि जर तुम्हाला एरिया जर कर्व काढायचा असेल तर सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस काय आपली, आपला ग्राफ पाहिजे. ओके, ठीक आहे. तर ग्राफ काढायच्या आधी मी काय करतो, आणि ते नेहमीसारखं आपलं एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढतो. ठीक आहे, एक्स ॲक्सिस सपोज वाय ॲक्सिस. आता काय ओळखायचं, कसं ओळखायचं बघा. पहिला वाय आणि मी याला इक्वल टू करून टाकतो. जस्ट इक्वल टू काढतो आणि मॉड बाजूला काढतो. जर मी मॉड बाजूला काढलं तर मला काय मिळणार, वाय इज इक्वल्स टू, ठीक आहे, एक्स मायनस 1. या प्रकारचा ग्राफ आहे. तुम्ही जर याची लाईन ड्रॉ केली असेल तर बघा, जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा वाय ची व्हॅल्यू किती असणार, -1. जेव्हा वाय ची व्हॅल्यू 0 असेल तर एक्स ची व्हॅल्यू असणार 1. तर बेसिकली ती लाईन अशी काहीतरी खाली येणार. ओके, आणि कंटिन्यू खाली जाईल, नो प्रॉब्लेम, राईट. माझा प्रॉब्लेम काय झाला, याचा मी घेतला मॉड. तर मॉड घेतला तर जो काही निगेटिव्ह पार्ट आहे तो काय होणार, पॉझिटिव्ह. तर हा जो निगेटिव्ह पार्ट आहे हा काय झालाय, पॉझिटिव्ह. तर आपल्याला जो ग्राफ मिळाला तो आहे असा. हा झाला आपला पहिला ग्राफ. कुठला, y ग्रेटर दॅन. आता पण तुम्ही मॉड्युलस इक्वल टू वाला ग्राफ पाहिजे. आता ग्रेटर दॅन म्हटलाय, ग्रेटर दॅन म्हणजे y ची व्हॅल्यू मोठी असली पाहिजे ग्राफच्या. ग्राफपेक्षा y ची व्हॅल्यू मोठी म्हणजे त्याचा वरचा एरिया, हा एरिया. हायलाइट करतो, हा एरिया पाहिजे, राईट, नो प्रॉब्लेम. पहिले मला एक कंडिशन मिळाली आहे. आता मॉड्युलस केला म्हणजे या साईडचं जे काही इक्वेशन असेल ते निगेटिव्ह असेल, -x + 1, आणि या साईडचं जे इक्वेशन आहे ते प्लस असेल, x - 1, राईट. हे लाईन झालं. सेकंड मला ग्राफ काढायचा दुसऱ्या लाईनचा. दुसऱ्या लाईन मला दिलेली आहे. मला y इक्वल टू ठेवायचं. ऑब्विसली मी x ला तिकडे पाठवतो, लेस दॅन इक्वल्स टू मायनस मॉड x आणि +3. ओके, नो प्रॉब्लेम. काही इश्यू नाही, लक्षात द्या. फक्त मॉड्युलसची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह असते. त्याच्यासमोर लागला मायनस म्हणजे कुठल्याही केसमध्ये हा ग्राफ काय उतरत्या क्रमाचा आहे. मॉड्युलसची व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह, समोर लागलाय मायनस, ग्राफ नेहमी उतरत्या क्रमाचा. आता हा पॉईंट आपला काय असेल, समजा 1 असेल. जर आपला x 0 असला तर y किती असणार आहे, 3. सो 1 2 3. बेसिकली इथे काय आपली y ची व्हॅल्यू असेल. इथून आपला हा ग्राफ कंटिन्यू काय जाणार आहे, खाली जाणार आहे. स्लोप 1 आहे. सो बेसिकली या प्रकारे हा आपला ग्राफ खाली जाईल, राईट. इक्वेशन तुम्ही बनवू शकता. निगेटिव्ह साईडला असेल तर मायनस लिहितो आपण, -x + 3. पॉझिटिव्ह साईडला असेल तर y लेस दॅन इक्वल्स टू x + 3. ओके, लेस x + 3. सो -x + 3. राईट साईडला का मायनस झाला, ओके, आणि लेफ्ट साईडला तर मायनस प्लस झाला, राईट. आता काय करायचं, ओके. आता याला काय, याच्यापेक्षा y ची व्हॅल्यू छोटी आहे. y ची व्हॅल्यू छोटी म्हणजे हा छोटासा एरिया तयार आहे मधला, हा उलट्या लाईनचा खाली आणि या v चा वरचा, दोघांच्या मधला एरिया आपल्याला मिळाला. ओके, एंड पॉईंट तुम्हाला काढायचा तुम्ही काढू शकता. सध्या तुम्ही एक्झॅक्टली काढत नाही. अजून आपण तिसऱ्या ग्राफकडे जाऊया. तिसरा ग्राफ काय म्हणते, तिसरा ग्राफ काढायचा असेल तो आहे पॅराबोला. तिसरा ग्राफ कुठे गेला, तो पॅराबोला. ओके, पॅराबोला कसा माहित पडला आपल्याला बघा. आपण काय करू, तिथून 2 कॉमन काढून घेऊया. सो हा x² लेस दॅन इक्वल्स टू 2 कॉमन काढला, y - 3/2 झाला, राईट. 2 इकडे डिवाइडला आणला. सो x² 2 y - 3/2 अशा प्रकारे. ठीक आहे. त्याचा बेसिक अर्थ काय झाला की माझं सेंटर पॅराबोलाचा तो 3/2 मध्ये वरती सरकला. तिथं 3/2 म्हणजे 1.5 इथे कुठेतरी असेल. इथून माझा ग्राफ काय वरती आहे. सो इथून माझा ग्राफ चाललाय वरती. बघा, इथून माझा ग्राफ चाललाय वरती. आता इथे कुठे कट करता आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाही. तर मी y ची व्हॅल्यू कुठे ठेवून बघतो, एक 1 च्या वरती आहे. समजा इफच्या केसमध्ये ठेवतो मी अंदाजा म्हणून. इफ y इक्वल्स टू 2 ठेवला आणि x ची व्हॅल्यू किती राहणार आहे, समजा इथे या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपली सपोज -1 येणार. -1 चा स्क्वेअर 1/2. ठीक आहे.
आणि इथे झालं लेस दॅन इक्वल टू हा 2 मायनस 3/2. सो बेसिकली 1/2 इज इक्वल्स टू 1/2. इक्वल टू ची साईन आली इथे म्हणजे इथून पास होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला तिसरा ग्राफ पण मिळालेला आहे. राईट, दॅट्स इट. आपल्याला पाहिजे या ग्राफच्या वरचा एरिया, या ग्राफच्या वरचा एरिया. म्हणजे आता बघा आपल्याला क्लिअर कट एरिया माहित पडला, आपल्याला हा एरिया पाहिजे. आता ह्या एरियाचं इंटिग्रेट करणं खूप सोपं आहे. या दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट काढा. तुम्ही दोन ग्राफला सिम्प्लिफाय करू शकता. हा लेफ्ट साइडचा ग्राफ आहे x+3, हा आहे -x+1. दोघांना एकदा ऍड करतो मी. सो 2y इज इक्वल्स टू x आणि x कॅन्सल, 3 + 1 4. सो y इक्वल टू मला मिळालं 2. y इक्वल टू 2 इथे ठेवा, x झाला -1. तर हा माझा पॉईंट झाला -1, दॅट्स इट. सिंपल. इथला पॉईंट काढायचा आहे. परत ही लाईन कुठली आहे? y -x+3 आणि इकडली लाईन कुठली आहे? आता पॅराबोला राईट साइडचा. तर राईट साइडच्या केसमध्ये पॅराबोला किती आहे आपला? इक्वेशन दिलंच नाही का? ठीक आहे, हे बघा x²/2 ≤ y -3/2. नो प्रॉब्लेम. राईट साइडची व्हॅल्यू घेताना आपल्याला -x ठेवायचं आहे. बस व्हॅल्यू पुट करा. हा झाला -x+3 -3/2. हा झाला x²/2. ठीक आहे, आधी सिम्प्लिफाय करतो मी. x²/2. हे सगळं काय करतोय? फक्त पॉइंट ऑफ इंटरसेक्शन करायसाठी. नंतर क्वेश्चन खूप सोपा आहे. ठीक आहे, x²/2 -x कसाच आहे 3 - 3/2. तर बेसिकली हा झाला 3/2. 2 ने मल्टिप्लाय करा. हा झाला x² -2x + 3. त्याला इकडे घेऊन या. सगळे इक्वेशन आपलं बनलं आहे. x² -2x + 2x -3 = 0. एक आपल्याला पॉइंट मिळाला. इथे फॅक्टर करू शकता, इझिली फॅक्टर करू शकतो आपण. -3 मल्टिप्लिकेशन +2 आहे. तर आपल्याला मिळालं 1 आहे. एक झाला आपलं x - 1 आणि एक झाला x+3 = 0. म्हणजे x इक्वल टू बेसिकली 1 जो पॉझिटिव्ह साइडला आहे. हा जो पॉइंट आहे आपला, हा झाला x = 1 आणि x = 1 कुठे पुट करा? याच्यावर पुट जर केला तुम्ही तर y = 2 भेटला. ठीक आहे, 1,2. दॅट्स इट. सगळे पॉइंट आपल्याला मिळाले. आता आपल्याला काय करायचं? बेसिकली इंटिग्रेट करायचं आहे आणि त्याचं इंटिग्रेशन करून सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आता ग्राफ सिमेट्रिक आहे दोन्ही साइडला, कारण इथे सेम साइडला, इथे सेम साइडला इथून स्टार्ट होतोय. तर कुठल्या याचं इंटिग्रेशन करा? हा आपला अप्पर लाईन आहे, ही आपली लोअर लाईन आहे. सो हमेशा आपल्या एरिया काय असते? अप्पर लाईन मायनस लोअर लाईन. तर सिमेट्रिक असल्यामुळे 2 टाइम्स एरिया इज इक्वल्स टू इंटिग्रेशन. इथून इथपर्यंत चालू एक्स डायरेक्शननी तो 0 to 1. सो इंटिग्रेशन 0 to 1. अप्पर लाईन कुठली आहे आपली? अप्पर लाईन ही उतरती. ती कुठली आहे? 3 - x मायनस आणि हा पॅराबोला. कशामध्ये पाहिजे आपल्याला? y इक्वल टू. तर y इक्वल टू करायचं असेल त्याला इकडे घेऊन या. हा झाला आपला x²/2 मायनस इकडे आलं तर +3/2 आणि सगळ्यात शेवटी dx. संपलं. एवढंच करायचं, आणखी काहीही नाही. हा वरचा ग्राफ आहे आपला, खालचा ग्राफ आहे, दुसरं काही गरज नाही. दॅट्स इट. चला इंटिग्रेशन करा आता. 0 to 1. आधी याला सिम्प्लिफाय करतो. 3 - x -x²/2 -3/2 dx. हा झाला आपला 2 टाइम्स. परत इंटिग्रेशन 0 to 1. हा 3/2 बेसिकली 3/2 -x -x²/2 आणि कंप्लीट dx. डायरेक्ट इंटिग्रेट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो 2 टाइम्स डायरेक्ट व्हॅल्यू देतो मी. हा 3 एक x एक्स्ट्रा आला, मायनस हा झाला x²/2 आणि हा झाला -x³ 3 खाली आलं 3 × 2 6 झालाय. लिमिट आहे 0 to 1. 0 पुट करायची गरज नाही, सगळं 0 होणार. 1 पुट करतो मी. सो 2 टाइम्स 1 जर पुट केला तर हा झाला 3/2 -1/2 आणि -1/6. ओके. सो 2 टाइम्स खाली लिखो आंसर. 2 टाइम्स सगळं डिनॉमिनेटर सारखा करतो 6. ठीक आहे, वरती झालं 9 -3 -1. सो 2 टाइम्स
5/6. ओके, हा झाला माझा एरिया किंवा 5/3 करा, नो प्रॉब्लेम. सो एरिया इज इक्वल्स टू मला मिळाला 5/3. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 6 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो देअरफॉर 6a इज इक्वल्स टू 6 इंटू 5/3 केला, 3 दुनी 6 आणि 5 दुनी 10. सो बेसिक आन्सर किती झाला, 6a इज इक्वल्स टू 10. आपला आन्सर आहे एरियाचा, काही कॉम्प्लिकेटेड नाही. हा क्वेश्चन मी डिटेलमध्ये यासाठी घेतला की मला तुम्हाला सांगायचं होतं की दिलेल्या क्वेश्चनचा ग्राफ ड्रॉ कसा करायचा छोट्या छोट्या स्टेप्सपासून. थोडा क्वेश्चन मुद्दामून लांबला आहे आपला, पण जर तुम्हाला एकदम ग्राफ काढता येत असेल तर ग्राफ तो हार्डली 1 ते 1.5 मिनिटाचं काम आहे आणि इंटिग्रेशन बघू शकता तुम्ही किती सोपं आहे, राईट. तर परत भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. समजलं असेल असं मी आशा करतो.